एक राज्य एक गणवेश या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार होते, परंतु या योजनेची फज्जत झालेली दिसून येत आहे। दैठणा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना यावर्षी गणवेशाचे वाटप करण्यात येणार होते। यावर्षीचा स्वातंत्र्य दिवस जुने गणवेश घालूनच विद्यार्थ्यांना साजरा करावा लागला आहे। तरीही शैक्षणिक गुणवत्ता अभियान राबवा ही दुर्दैवी परिस्थिती जिल्ह्यातील शिक्षण विभागामुळे निर्माण झाली आहे। शाळा व्यवस्थापनेकडून अजूनही कुठला पाठपुरावा केलेला दिसत नाहीये। नमस्कार। आज 15 ऑगस्ट 78वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जुन्या कपड्यावर हा प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागला। सरकार झोपलंय की झोपेचं सोंग घेतंय हेच कळत नाही। प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यवस्थापन समिती स्थापन झालेली असते। व्यवस्थापन समितीने शाळेचा कारभार बघायचा असतं, परंतु विद्यार्थ्यांना कपडे घेणं, त्यांना बूट सॉक्स देणं हे गेल्या 2 वर्षापासून सरकार बघतंय। का बघतंय हे कळायला मार्ग नाही, परंतु बघत असेल तरी हरकत नाही, वेळेवर तरी द्यावं अशी अपेक्षा होती। परंतु सरकारनं वेळेवर ड्रेस न दिल्यामुळं विद्यार्थ्यांना जुन्या कपड्यावर प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागला। अशीच परिस्थिती राहिली तर विद्यार्थी इंग्रजी शाळेकडे वळायला वेळ लागणार नाही। सरकार सांगतंय जिल्हा परिषदच्या शाळा वाचवायच्यात, परंतु सरकारचं धोरण असं आहे की जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून इंग्रजी शाळांना प्राधान्य द्यायचं। काहीही करून पैसे भरून लोक इंग्रजी शाळेत विद्यार्थ्याला पाठवतील आणि त्यांना इंग्रजी शाळा चालवता येतील अशी परिस्थिती निर्माण करणं असं सरकारचं धोरण आहे असं मला तरी वाटतं। सरकारनं वेळीच जागे होऊन विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश वाटप नाही केले तर आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद व्हायला वेळ लागणार नाही, एवढंच आम्हाला समजायला लागले। प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी, DLP न्यूज दैठणा।